तसं तर मी बोलण्यात थोडा वीक आहे, पण तुम्ही जर माझ्या भावनांना समजले तर मी समजत नाही. म्हणजे कोणत्या विषयावर बोलू, विषय बोलायला इतके मी कुठं काय पोस्टिंग केली, कुठं काय एक्सपिरियन्स झाला भरपूर सांगायला आहे. पण आता मी माझ्या भावना एकदम उच्च क्षणाला आलेले आहेत, कारण की इतके सर्व माझे जवळचे इतके देशप्रेमी इथं आले, त्यांना मी पाहतोय आणि इतका सन्मान, इतका आदर, इतक्या भावना मी आतापर्यंत माझ्या जीवनात मला कधीच मी याचा विचारसुद्धा केला नव्हता. आज जी देशभक्ती या आपल्या देशामध्ये आहे ती एका सोल्जरची नाही आहे, एका जवानाची नाही आहे. ती पूर्ण ज्या देशासाठी जे जवान आतापर्यंत शहीद झाले, त्यांचे जे कार्य आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे, ती आपल्या देशात आजही त्यांच्याविषयी आदर आहे. हे पाहून मला फार 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 मान वाटतो मला. आणि हे इतके बोलून मी माझे बोलण्याला मी विराम देतो. आणि परत एकदा सर्वांना इथं आल्याबद्दल, आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये, आमच्या परिवाराच्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण सर्वांनी इथे येऊन भेट दिली, उपस्थित राहिले, तर मी त्यासाठी सर्वांना मी थँक्यू म्हणतो आणि धन्यवाद म्हणतो आणि माझ्या शब्दांना मी विराम देतो. थँक्यू. एक वेळेस मी फक्त 3 वेळेस भारत माता की जय आणि 3 वेळेस जय हिंद बोलतो. तर सर्वांनी कृपया मला माझ्यासोबत साथ द्यावी ही माझी इच्छा आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद. थँक्यू.